रत्नागिरी जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम आता स्थानिक बाजारपेठेवर जाणवू लागलाय। आजपासून गॅस एजन्सीच्या वतीने व्यावसायिक सिलेंडरचे 95% वितरण पूर्णपणे बंद करण्यात आले आहे। कंपन्यांकडून पुरवठा खंडित झाल्याने एजन्सीने एक कठोर पाऊल उचलले असून सध्या फक्त रुग्णालय आणि अत्यावश्यक सेवांनाच गॅस सिलेंडर दिले जात आहेत। यामुळे हॉटेल, छोटे रेस्टॉरंट, खानावळ आणि कॅटरिंग व्यावसायिकांसमोर मोठं आर्थिक संकट उभं ठाकलंय। इंधन पुरवठा उपलब्ध नसल्याने अनेकांचे व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। गॅस कंपन्यांनी वितरणावर मर्यादा आणल्याने रत्नागिरीतील अर्थचक्राला मोठा ब्रेक लागलाय। दैनंदिन खाद्यसेवा विस्कळीत झाल्या असून हॉटेल चालकांमध्ये सध्या तीव्र चिंतेचं वातावरण पसरलंय। या संकटामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर देखील भार पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून प्रशासन आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आता हा सिलेंडर संपल्यानंतर हॉटेल बंद करायची वेळ आलेली आहे आणि कामगारांचं पोट पण आमच्यावरच अवलंबून असल्यामुळे आता प्रश्न पडला की पुढे काय करायचं। त्याच्यामुळे आता काय सोल्युशन निघतंय ते बघायचं, पण आता खूप टेन्शन वाढलेलं आहे। आता काय होतंय सिलेंडरचं ते बघूया।